बघू शकता किती मस्त असे बोंबील आलेले आहे बघा. तर आणि असे बऱ्याच दिवसापासून हे बोंबील नव्हते बरं का, येत नव्हते हे बघा. आणि आता बोंबील कुठे यायला लागले इथे. हे बघा किती मस्त असे बोंबील आहे हे बघा. आणि एकदम असे ताजे बोंबील येतं बघा. किती बघू शकता किती मस्त असे पांढरे शुपट बोंबील आहे. तर आपण आता हे सगळे बोंबील मी साफ करून घेणार आहे बघा. तर बघा बघू शकता किती मस्त. एवढ्या दिवस येत नव्हते का काही बोंबील, आता यायला लागलेत. तर खूपच छान असे मस्त ताजे बोंबील आहे. तर आपण बघू. तर असे ना इथून असे मुडके तोडून टाकायचे बरं का. आता मोबाईल आहे ना तर मी काढून टाकले असते. आणि आपण चाकून सगळे असे मस्त साफ करूया. बघू शकता आता मी कसे साफ करते ते. तर बघू शकता इथं असं मी पोपट घेतलेला आहे. तर बघू शकता आपण असे मस्त बोंबील बघा असे साफ करायचे. तर बघा असे मस्त चाकूने बघा असे कापायचे बघा. बघू शकते असे एकदम मस्त असे बोंबील आपण साफ करू शकतो हे बघा. असे सगळे असे फोटो वगैरे काढायचे म्हणजे एकदम असे मस्त साफ होतात. तर हे मांजरी बाजूला आपण मच्छी त्याला मांजरी टाकून देणार आहे. तर हे बघा असे मस्त बोंबील का साफ करायचे कसे. एवढं तर भारी मस्त कुरकुरीत होतात नाही बोंबील तळ्यावर. छान असे मस्त टाकायचे. किती मस्त असं साफ करू. बघा मांजर बघा. तर बघा मांजरी सुद्धा शेड्यावाने करतात नाही मच्छी असल्यावरती. हे बघा किती मस्त अशी घाण वगैरे सगळे निघून जातात. आणि हे बघा अशा फक्त चाकून असे करायचे. किती भाजी तर बोंबील होतात. तर चला आपण सगळे बोंबील साफ करूया नंतर बघू. आणि बघा बघू शकता की असे मस्त आपण बोंबील साफ केलेले आहेत. तर चला आपण मस्त धुवून घेऊया आता स्वच्छ आणि नंतर आपण फ्राय करूया. बघा किती मस्त असे ताजे बोंबील आहे. आणि एकदम भारी आपण साफ पण केलेले आहे. हे बघा किती छान असेल सफेद बोंबील आहे बघा. हे बघा. तर आपण धुवून घेऊया आता चांगले पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेऊ. आणि नंतर बघूया आपण मच्छी आपण कशी फ्राय करणार आहे. मग आपण मस्त पकोडे बनवणार आहे चिकनचे. तर तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तिन्ही पीठ मस्त मिक्स करून घेतलेले आहे. मीठ सगळं टाकलेले बघा त्याच्यामध्ये. इथं बघा चिकनला मस्त असं दही आलं लसूण कोथिंबीर असं वाटून ठेवलं मिक्स करून ठेवले लसूण पाहिजे. आणि मी थोडेसे आणलेले आहेत बनवायसाठी आणि थोडीशी ती बनवली नंतर बघा जेवताना तर आपल्याला जेवायचं. त्यामुळे तुम्ही थोडेसे इथं आणलेले आहे बनवण्यासाठी फ्रीजमध्ये काढून. आणि ते नंतर त्यांना जेवायला बनवणार. तर आता बघू शकता कसे मस्त पकोडे. तर बघा इथं मी मस्त अशी कढाई ठेवून घेतलेली आहे. तेल पण छान असं तापलेलं आहे बघा. तर चला आपण एक पकोडा टाकून घेऊया आता. तर हे बघा मी असे मस्त पकोडे टाकून घेणार आहे. हे बघा. तर बघा असे मस्त मी सगळे पकोडे टाकून घेतलेले इथे. नंतर बघा किती असं मस्त आपले पकोडे पण आता तेल छान असं उकळत आहे. हे बघा
तर हे बघा आपले पकोडे किती असे मस्त झालेले आहेत बघा. तर बघा किती कुरकुरीत झालेले असे चिकन पकोडे. तर बघा मी हे काढून घेतले आणि दुसरे पण टाकून घेतलेले आहेत बघा इथं. आणि बघा किती मस्त पकोडे झालेले आहेत असे कुरकुरीत. ते बघा थोडेच बनवलेत मी. आणि तेच बघा जे तांदळाचं पीठ, मीठ, मसाला, हळद सगळं मी टाकून घेतलेले आहे ते ओले बोंबील फ्राय करण्यासाठी. आणि सगळं असं मिक्स करून घेणार आपण हे बघा. तर मी बघा असे मस्त फ्रीजमध्ये ठेवले होते धुवून छान असे. तर आपण याच्यामध्ये बघा असं पीठ लावून घेऊया. मस्त असे पीठ लावून आपण दाबूया म्हणजे खूपच कडक होतात. तर हे बघा बघू शकता. आणि बघा इथं आपण तवा ठेवलेला आहे आणि तेल पण छान असं तापलेलं आहे बघा. हे बघा तसं टाकून घेतलं तर बघा बघू शकता. आता मस्त आपण सगळे बोंबील टाकून घेतले तव्यावरती आणि 5 मिनिटांनी आपण बघा पलटी करून घेणार आहे. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेलं आहे. तर बघा आता त्याची पलटी करून घेणार आहे आणि पाऊस पण चालू झाला बघा. बघा सगळ्या आपण पलटी करून घेतलेली आहे. तेल पण होते. तर बघू शकता किती मस्त असे कडक झालेले आपले बोंबील. आणि बघा किती असे मस्त आपले बोंबील तळून झालेले बघा. एक पण तुटला नाही, काही नाही. सगळे असे मस्त असे कडक झालेले आहे. आणि तांदळाच्या पिठात तळले ना तर खूपच मस्त असे टेस्टी होतात आणि एकदम कडक मस्त होतात. ते बघा आता किती छान असे कडक झालेले आहे. बघू शकता तुटला सुद्धा नाही. कसे झालं आपला मच्छी आणि पकोडे नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.